आहारात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल तर जीवनाला महत्त्व. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे. बघा, खूप ठिकाणी प्रश्न पडलेले असतात की आमचे संकटे स्वामी सेवेने दूर नाही झाले, किंवा कमेंटमध्ये असतात किंवा केंद्रामध्ये येतात. तर तुम्हाला सांगते, कर्माचा लेखाजोखा जसा आपला पूर्ण झाल्याशिवाय स्वामी महाराज देत नाही, त्यातूनही जर आपली सेवा खूप झाली तरी महाराज देतात. आपल्याला माहित नसतं आपण मागच्या जन्मात काय कर्म केले ते आता का फेडायला येते. परंतु नुसतं आपलंच नसतं तर आपल्या घरी पितरांचा त्रास असतो, आपल्याला आपण नांदायला आलेलो असतो, त्या घरात आपल्याला काही गोष्टी माहित नसतात. तर तुम्ही केंद्रात जावा, तुमचे प्रश्न सांगा, तिथे तुमचं देवघर देवारा दाखवा. मेन कसं असतंय, देवघर देवारा चुकीचा असला तर आपली केलेली सेवा कधीही आपल्याला त्याचा मेवा मिळत नाही, वायात जाते. हा पहिला प्रश्न आहे. दुसरी कमेंट येते, ताई सेवा करून काय उपयोग होत नाही. हे तुमचं बोलणं खूप चुकीचं आहे. सेवा करून उपयोग होत नाही असं कुणालाही झालेलं नाही. तुम्ही प्रत्येक सेवेकऱ्यांनी निश्चित कमेंटद्वारे सांगा तुम्हाला छोटा मोठा तरी अनुभव आलाय का नाही स्वामींचा. स्वामी देतात, भरभरून देतात. काही गोष्टी आपल्या हातून चुकत असेल, आपण चूक मानायला शिकलं पाहिजे. कुठेतरी तुम्ही कमी पडत असाल तर केंद्रात जावा, तुमचं देवघर देवारा तपसा. तुमची सेवा चुकत असेल तिथं चुकीचा क्षमा मागा, परत सेवा करा, पारायण करा गुरुचरित्राचं. सारामृत रोज क्रमशः 3 अध्यायाचा 11 माळी जप करा. नसेल तुम्हाला 3 अध्याय वाचायचे तर एक अध्याय वाचा, एक माळ करा. असं काही नाही 11चा माळ केल्या पाहिजे. जसे तुम्हाला जमेल वेळ तसं तुम्ही करा, पण जसे तुम्हाला जमेल तशी सेवा करा. स्वामींना काही नसते, मोजमापाची सेवा नसते. एक वेळ बघा, खायचं राहिलं तरी चालेल, परंतु तुपाचा दिवा आपण देवाला नेहमी लावा. याने काय होतं, आपल्यावर लक्ष्मी प्राप्ती होते, लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण नेहमी स्वामी समर्थांना सकाळी नमस्कार. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद राहतो, आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. आमोशाला आपण जर आमोशाला दही भात आपल्या घरावरून उतरून रात्रभर तसाच ठेवायचा, पूर्वेला किंवा पश्चिमेला ठेवा आणि तो सकाळ उठून वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा. ह्यानं काय होतं बघा, घरातील वाईट शक्ती निघून जाते, घरातील निगेटिव्हिटी निघून जाते. हे बारीक सारीक जर तुम्ही वारंवार उपाय केले तर निश्चितच तुमचे प्रश्न सुटले जातील. आपण कुठे ना कुठेतरी कुठे ना कुठेतरी विश्वास ठेवायलाच हवा. स्वामी सेवेत आहोत, स्वामींच्या सेवेला विश्वास ठेवायचा. बाकी घरातील आनंदी वातावरणासाठी, आपला कर्कशा कमी करण्यासाठी तुम्ही जेवताना एक घास बाजूला काढवायचा, जेवल्यानंतर पत्र्यावर टाका. कधीही तुम्हाला अन्नधान्याचा दोष लागू राहणार नाही, पर्यान्नाचा दोष लागणार नाही. विधावर तुमच्या पितरांचा त्रास असेल तर पितरांनाही मुक्ती मिळते. एक घासवर टाकल्यामुळे पितरांचाही आशीर्वाद लागू राहतो. असे छोटे छोटे रिझल्ट उपाय असतात. हे जर तुम्ही करायला लागला तर 100% तुम्हाला हळूहळू बरकत यायला दिसेल. तुम्ही म्हणताना काही गोष्टीत नाही आमचे टेन्शन दूर होत नाही, संकट होतात दूर. तुम्ही हा नाही प्रयत्न केला तर तो करा. स्वामींच्या सानिध्यात आहात, स्वामी निश्चितच तुम्हाला वाईट मार्गातून काढणार. फक्त विश्वास डगमगून द्यायचा नाही. आणि आमोशाला घरावरून 7 वेळा खालून वर नारळ उतरून टाकत जा. ह्या गोष्टी तुम्ही करता का? सगळ्या सेवेने पण होत नाही. काय गोष्टी नजरबाधा असते, निगेटिव्हिटी असते. कलियुग आहे तुम्ही हे तरी मानताना, मग कलियुगात आपल्याला वाईट गोष्टीचा प्रसार करायचा नाही, चांगल्या गोष्टीच आपल्या मनात ठेवायच्या आहेत. आणि त्या गोष्टी कोणत्या, तर स्वामी मार्ग, स्वामी सेवा. कुठलीही असो स्वामी सेवा, किती करताय, किती वेळ करावी ह्याला महत्व नाही. तुम्ही 5 मिनिटं करा, पण स्वामींचा आशीर्वाद घ्या. मुलांना त्याच प्रकारे बघा, झाडू, तुम्ही जो घरात साफसफाई करता तो झाडू म्हणजे आपण लक्ष्मीचं प्रतीक आहे, निश्चित मानतो. आपण लक्ष्मी पूजनला म्हणजे दीपावलीच्या तिचा पूजा विधी करतो, किंवा घरात आणल्यानंतर सुद्धा मंगळवारी शुक्रवारीच तिचं पूजन करून घरात वापरायला करतो. म्हणजे एवढं मानत जरी असतो ना, मग ती लक्ष्मी उभी करून ठेवणे किंवा पायाने सरकवणे किंवा पायाखाली पायदळीस तुडवणे हे कितपत योग्य असते. मग हे छोटे मोठे आपल्या हातून कृत्य होतात. ह्या बारीक सारी गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिले का?
मुलं किंवा अदरवाईज बघितलं तरी आपल्या लक्षात येतं, मुलांना सांगतो, पण ते मुलांच्या पायाखाली जाईल असं ठेवू नका. अदरवाईज परक्या माणसांना ती लक्ष्मी दिसेल असंही ठेवू नका. किचन मध्ये कुठला तरी एक कोपरा बघा आणि त्या ठिकाणी तो झाडू ठेवत जावा. परक्या माणसांना लक्ष्मी दिसली म्हणजे लक्ष्मी चंचल आहे, ती कुणाला आवडेल आणि कुणावर जाईल सांगू शकत नाही. म्हणजे हे किती छोटे मोठेच आहेत गोष्टी, पण त्या आपण लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो आणि मग अशा प्रकारे दरिद्रीपणा आपल्या घरावर किंवा आपल्या स्वतःच्या अंगावर ओढवून घेतो. सेवा प्रत्येक गोष्टी मी सांगत आले ना, सेवेने पण होत नाही, प्लस कर्म असतं, त्यातून आपल्या हातूनही चुका होतात, परंतु त्या चुका कळत नाहीत की नेमक्या कोणत्या होतात. त्याच फक्त सांगायचा मी छोटासा प्रयत्न करते. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही मध्ये आधी थांबू नका, व्हिडिओ आपला संपूर्ण पहा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर शेअर करा, लाईक करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाची कमेंट करा, शेजारी बेल आयकॉन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा विसरू नका. तुमचे कमेंटद्वारे काही प्रश्न असतील तेही विचारा, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तेही विचारा, निश्चितच तुमच्या प्रश्नांचे उत्तर आपल्या व्हिडिओ मार्फत मिळाले जाईल. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या प्रश्नांचे निवारण केले जाईल. बघा, तुमच्या हातून अशा चुका होतात का ह्या तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही सेवा करताय परंतु तुमचे संकट काही दूर होत नाहीत. तुम्ही बरेचसेच पारायण केले तरी तुमच्या मागची ह्या अशा चुका होतात का तुम्ही फक्त लक्ष ठेवा आणि इथून पुढे या चुका करू नका. म्हणजे तुमच्या सेवा प्लस ह्या गोष्टी तुम्ही बाळगत असाल तर 100% तुमचे संकटे तुमचे प्रश्न दूर होतात. कधी कधी आपल्या हातून मीठ सांडते बघा, ताटात वाढताना किंवा स्वयंपाक करताना किंवा मुलांच्याकडून, तर ते मीठ काय करतो आपण थोडे वरचे भरतो, अदरवाईज भरत नाही. मग ते हाताने कुठेतरी झटकून देणे किंवा भरून बाहेर असे पायदळीला तोडणे टाकणे. तर मीठ एक लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. मीठ म्हणजे लक्ष्मी आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? मिठाचा खडा लक्ष्मी प्राप्तीसाठी तोडगा म्हणून केला जातो. तर ते तुम्ही काय करता, अशा स्वरूपात करता का किंवा एखाद्या घाण ठिकाणी टाकता का, तर ही चूक करू नका. स्वच्छ ठिकाणी किंवा एक पाणी घ्या, त्या पाण्यात विरघळा आणि मग ते पाणी एखाद्या झाडाला होता. पायधडीच तुडवणार नाही ही गोष्ट करा. खरंच ही खूप लाभदायक असते. ह्याच्यापासून आपल्याला वाईट आशीर्वाद घ्यायचा नाही तर चांगला आशीर्वाद घ्यायचा. या छोट्या मोठ्या घरात चुका होतात. तर मिठाचा तोडगा काय, मीठ ही समुद्र कन्यापासून तयार झालेले, म्हणून मीठ ही लक्ष्मी असते, म्हणून कुठं पायधडीच तुडवायचं नाही, हा एक नियम झाला. दुसरी गोष्ट, आपल्या घरातून 3 वस्तू कुणालाही द्यायच्या नाहीत. तर या 3 वस्तू कोणत्या? मीठ, झाडू आणि रात्रीचे पैसे. ह्या गोष्टी कुणाला द्यायच्या नाहीत. लक्ष्मीवर ज्या असतात आपल्या घरी चालून दरिद्रीपणा येतो. ह्या तुम्ही बारीक सारी गोष्टीकडे प्रत्यक्षपणे ध्यान देऊन लक्ष देऊन करायचं, जेणेकरून नुसत्या वाचनाने पारायण करण्याने तोडगे करणे म्हणजे बाकीचे करण्याने आपल्यावर काळाचा घाला बसत नाही. तर आपण ह्या गोष्टी काहीतरी करत असतो, त्यामुळे हमखास आपल्यावर विपरीत परिणाम होतात. करायला जातो एक आणि होतच दुसरं. म्हणून संध्याकाळचं पैसे संध्याकाळचं फक्त द्यायचं नाही, पण झाडू आणि मीठ कधीच कुणाला द्यायचं नाही. दिवसाही द्यायचं नाही, संध्याकाळी द्यायचं नाही. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही द्यायची, ह्या अशा चुका होतात का तुम्ही फक्त लक्ष ठेवा आणि इथून पुढे या चुका करू नका. म्हणजे तुमच्या सेवा प्लस ह्या गोष्टी तुम्ही बाळगत असाल तर 100% तुमचे संकटे तुमचे प्रश्न दूर होतात. कधी कधी आपल्या हातून मीठ सांडते बघा, ताटात वाढताना किंवा स्वयंपाक करताना किंवा मुलांच्याकडून, तर ते मीठ काय करतो आपण थोडे वरचे भरतो, अदरवाईज भरत नाही. मग ते हाताने कुठेतरी झटकून देणे किंवा भरून बाहेर असे पायदळीला तोडणे टाकणे. तर मीठ एक लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. मीठ म्हणजे लक्ष्मी आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? मिठाचा खडा लक्ष्मी प्राप्तीसाठी तोडगा म्हणून केला जातो. तर ते तुम्ही काय करता, अशा स्वरूपात करता का किंवा एखाद्या घाण ठिकाणी टाकता का, तर ही चूक करू नका. स्वच्छ ठिकाणी किंवा एक पाणी घ्या, त्या पाण्यात विरघळा आणि मग ते पाणी एखाद्या झाडाला होता. पायधडीच तुडवणार नाही ही गोष्ट करा. खरंच ही खूप लाभदायक असते. ह्याच्यापासून आपल्याला वाईट आशीर्वाद घ्यायचा नाही तर चांगला आशीर्वाद घ्यायचा. या छोट्या मोठ्या घरात चुका होतात. तर मिठाचा तोडगा काय, मीठ ही समुद्र कन्यापासून तयार झालेले, म्हणून मीठ ही लक्ष्मी असते, म्हणून कुठं पायधडीच तुडवायचं नाही, हा एक नियम झाला. दुसरी गोष्ट, आपल्या घरातून 3 वस्तू कुणालाही द्यायच्या नाहीत. तर या 3 वस्तू कोणत्या? मीठ, झाडू आणि रात्रीचे पैसे. ह्या गोष्टी कुणाला द्यायच्या नाहीत. लक्ष्मीवर ज्या असतात आपल्या घरी चालून दरिद्रीपणा येतो. ह्या तुम्ही बारीक सारी गोष्टीकडे
प्रत्यक्षपणे ध्यान देऊन लक्ष देऊन करायचं, जेणेकरून नुसत्या वाचनाने पारायण करण्याने, तोडगे करणे म्हणजे बाकीचे करण्याने आपल्यावर काळाचा घाला बसत नाही, तर आपण ह्या गोष्टी काहीतरी करत असतो, त्यामुळे हमखास आपल्यावर विपरीत परिणाम होतात. करायला जातो एक आणि होतच दुसरं. म्हणून संध्याकाळचं पैसे संध्याकाळचं फक्त द्यायचं नाही, पण झाडू आणि मीठ कधीच कुणाला द्यायचं नाही. दिवसाही द्यायचं नाही, संध्याकाळी द्यायचं नाही. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही द्यायची, एवढ्या गोष्टी पूजाच्या करताना लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, एकत्र कुटुंब जिथे असेल तिथे लक्ष्मी कायम नांदत असते. त्या घराला कधीच काही कमी पडत नाही. ही पहिल्यापासूनची गोष्ट आहे. जी कुटुंब एकत्र असतं त्या एकीपणात लक्ष्मीचा वास राहतो. लक्ष्मी विष्णू ब्रह्मांड नायकांना एकी खूप आवडते आणि एकीच्या बळाला खूपच ताकद असते. हे एक नियमावलीच लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, बारीक सारीक गोष्ट जी असते ती जर तुम्ही ही करत गेला, लक्ष ठेवून जर तुम्ही करत राहिला, तर बरेचसेच प्रश्न तुमचे सुटले जाणार आहेत. तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगते, आपण काही गोष्टी करतो त्याला काहीतरी मागं कारण असतं प्रत्येक गोष्टीला. म्हणजे दूध उतू जाणे, तुम्ही कळकळता तर मुळीच कळकळायचं नाहीये. तर शुभ संकेत असतो, पण तुम्ही अशुभ संकेत मागता. कारण ज्या वेळेस आपली अग्नी भुकेलेली असते तेव्हा ती दुधाचा वास घेत असते. दुधातून एक लक्ष्मी असते, गाई दूध देते, त्यामुळे ती लक्ष्मीचा वास असते. आणि म्हणून दूध उतू गेल्यावर कधीही कळकळायचं नाही, जाऊन द्यायचं, मनात काही आणून द्यायचं नाही. अग्नी भुकेलेली असते, ती भूक भागती एवढं समजायचं. एका दिवशी जातो, रोज रोज जात नाही. आपला दुर्लक्षपणा बी नसतो, कारण त्या अग्नीला तिची भूक असते म्हणून ती घेत असते. ह्या गोष्टी फक्त तुम्ही सांभाळा, निश्चितच तुमची बरकत भरभराट होणार आहे. तुमची पारायण पण सफल होतात, तुमची संकटे पण दूर होतात. छोट्या मोठ्या बारीक हातातून चुका घडतात आणि आपण नको त्या गोष्टीवर राग काढत असतो. म्हणजे जसे की पारायण करतो आणि एखादी वाईट एखादी चूक झाली तर आपल्याला वाटतं की त्या पारायणाची फलश्रुती मिळाली नाही, परंतु आपल्या हातून काय घडले हे आपण विचार करत नाही. तुम्हाला माझा व्हिडिओ निश्चितच हितकारक वाटला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचले जातील.